नमस्कार शेतकरी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, बघू शकता आता आपण जे आहे आता गवत कापण्यासाठी जे चालू केलेलं आहे. तर मित्रांनो, 2 दिवसापूर्वी आपण जे मल्चर आहे, मल्चर मारून घेतला होता मधल्या पट्ट्यामध्ये शे पट्ट्यात, आणि जे काही आपलं बेड राहिलं होतं काढण्याचं, ते बेड हे आता ग्रास कटरने काढण्यासाठी सुरुवात केलेली आहे मित्रांनो. तर थोडंसं मित्रांनो, आता पावसाचं जे वातावरण आहे हे कमी झालेलं आहे बऱ्यापैकी. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी ज्यांच्या काही प्लॉटमध्ये गवत हे वाढलेलं असेल, शेतकऱ्यांनी आपल्या प्लॉटमधलं जे गवत आहे आता काढण्यासाठी सुरुवात करावी मित्रांनो. जेणेकरून जो काही आता सूर्यप्रकाश पडेल हा पूर्णपणे जमिनीवर येईल मित्रांनो, आणि जमीन जी आहे ही सुकण्यासाठी लवकर आपल्याला मदत होईल. त्याबरोबरच जमीन गवत जे आहे मित्रांनो कट केल्यामुळे बऱ्यापैकी जे आहे हे गवत पुन्हा स्वतःच्या वाढीसाठी जमिनीतून पाणी खेचण्याचं काम करतं, सोबत नायट्रोजनही वाढण्याचं काम करतं त्याच्या स्वतःच्या वाढीसाठी. त्यामुळे अजून आपल्याला त्याचा फायदा होतो मित्रांनो. तर काय ज्या ठिकाणी दाट वसावा आहे अशा ठिकाणी जर काय गवत नव्हतं मित्रांनो, बघू शकता तुम्ही, पण ज्या ठिकाणी थोडंसं मोकळीक होतं, जसं की इथं आता बघा हे थोडंसं मोकळ्यात हे एरियात गवत होतं. तर बऱ्यापैकी आता जे रान आहे मित्रांनो हे स्वच्छ झालेलं आहे. आता जेणेकरून आपल्याला हे ज्या खोडावर जो आलेला आहे वॉटरशूट, हा वॉटरशूट, आणि जे काही कुठं मुठं जे वरती ही मोठ्या फांद्यावर जे आहे किरकोळ कारकोळ शेंडा, तोही आपल्याला ओढून घेता येईल मित्रांनो. कारण मित्रांनो कसं होतंय, जास्त गवत आहे प्लॉटमध्ये आणि वातावरण ही दमट आहे, तर ही चुकाट्याची मित्रांनो खूप भीती वाटते. त्यामुळे नको काय आपल्याला धोका होण्यासाठी म्हणून आपण लवकरात लवकर हा जे निर्णय घेऊन गवत जे आहे कापून घेत आहोत. आणि लगेच उद्याच आपल्याकडे जे आहे हे लेबर जे आहे येणार आहे, जेणेकरून जे बुडाचा झाडावर बघू शकता मित्रांनो, तुम्हाला झाडावर क्वचित शूट दिसेल, कारण एवढे पाऊस झाले, इतकं वातावरण खराब आहे. तरी मित्रांनो आपण पूर्णपणे जे आहे आपल्या झाडाचा जो वरचा जो शेंडा आहे हा पूर्णपणे आपण कंट्रोलमध्ये ठेवलेला आहे. असा कुठं मुठं क्वचित आहे ज्या ठिकाणी कात्री मारली गेलेली आहे. तर असाच आपल्याला जो आहे हा काढून घ्यायचा आहे. आणि इथं बघू शकता एवढं मोठं झाड आहे, जमीन पूर्ण गदगद ओली आहे, आणि एवढं खराब वातावरण असूनही, सलग पाऊस पडत असूनही आपण शेंडा एवढा मेंटेन ठेवलेला आहे. तर याच्या मागे फक्त मित्रांनो जे काही आपण व्हिडिओमध्ये प्रोडक्ट जे आहेत ते सुचवलेले आहेत मित्रांनो, तेच मित्रांनो, त्याच्यापेक्षा वेगळं आपण काही घेतलेलं नाही, आणि तेच मी तुम्हालाही सांगितलेले आहे. तर बघा मित्रांनो, त्या प्रोडक्टचा आपल्याला एवढा फायदा होतो, शेंडा कंट्रोलमध्ये आहे, म्हणजे शेंडा काढण्यासाठी आपल्याला पुढं खर्चही येणार नाही, सोबतच आपल्याला पुन्हा कळी निघण्यासाठीही बऱ्यापैकी मदत होती, जी, आणि झाडाचं जी स्टोरेज आहे तीही खाली होत नाही. एकदम क्वचित जो आहे मित्रांनो हा शूट आहे. आणि बघू शकता मित्रांनो, इथे शेंड्या थांबण्याच्या फवारण्यामध्ये जे आपण फवारणी घेत होतो, त्यामुळे बघा आता हा शूट पूर्णपणे थांबला, आणि बघा किती छान अशी कळी निघालेली आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण जे आहे आपल्या प्लॉटचं नियोजन केलं पाहिजे. त्यामुळे आपला खर्चही कमी होईल थोडीशी सेटिंग लेट, पण मित्रांनो सेटिंग ही जी आहे ही होऊनच जाईल. कारण मित्रांनो सेटिंग करणं हस्तबहारमध्ये हे खूपच कष्टाचं काम आहे, आणि थोडंसं खर्चिक काम आहे. त्यामुळे इथे थोडंसं टेक्निकली जर चाललो मित्रांनो, तर नक्कीच आपण सेटिंग करण्यामध्ये यशस्वी होऊ. आहे थोडंसं आता जे काही माझी होती मित्रांनो, सलगच पाऊस 10-12 दिवस पाऊस असल्यामुळे आपण कितीही गोदरेज डबल आणि 6BA फवारलं तरी जे आहे मित्रांनो ती थांबू शकत नाही. कारण वातावरणच असं आहे, 10-10, 15-15 दिवस जर पाऊस पडत असेल सलग, तरी कुठलंही प्रोडक्ट काम करू शकत नाही. कारण सगळ्यात सुपर आणि फुकट जे मिळणार आपल्याला औषध आहे मित्रांनो, ते म्हणजे सूर्यप्रकाश. जोपर्यंत सूर्यप्रकाश हा आपल्याला योग्य भेटत नाही, भरपूर पुरेपूर भेटत नाही, तोपर्यंत झाडाच्या ज्या क्रिया आहेत ह्या पूर्णपणे ह्या थांबत आहेत मित्रांनो. त्यामुळे आता सूर्यप्रकाश हे आपल्याला पडेल, आणि हे रान हे स्वच्छ होते, आणि जो काय थोडाफार वॉटरशूट आहे बुडावरचा खाली खोडावरचा तोही काढू, आणि जे काही ह्या थोडाफार बाहेरून आलेला आहे हा फक्त मित्रांनो खालच्याच बाजूने आहे.
जो काही शेंडा जो आहे हा खालच्या बाजूला आहे झाडाच्या, कारण आपण राऊंड शेपमध्ये जे आहे मित्रांनो अशी झालर घेतली होती, त्यामुळे थोडासा खालूनच शूट आहे. वर बघू शकता मित्रांनो तुम्ही, वर शूट अजिबातच नाही. आणि कळीचं प्रमाण बघा मित्रांनो किती आहे. आता याचे 20% जरी आपल्याला मादी निघाले तरी मित्रांनो एक प्लॉट आपल्याला 100-150 सिटिंग मिळू शकते मित्रांनो, कारण ही जी संख्या आहे ही हजारोने आहे मित्रांनो. आणि यामधून आपल्याला फक्त 20% पाहिजे मादी कळी, तर ती जरी मिळाली तर आपल्या प्लॉटवर झाडावर प्रति झाड 100-150ची सिटिंग आपल्याला ही मिळू शकते मित्रांनो. तर बघू शकते मित्रांनो, अशा पद्धतीनं जे आहे नियोजन तुम्ही तुमच्या प्लॉटचं करा. कारण मित्रांनो आपण जे प्रॅक्टिसेस करतो हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे मित्रांनो दाखवतो, जेणेकरून जे नवीन शेतकरी आहेत त्यांना थोडीशी मदत व्हावी आपल्या व्हिडिओची. आणि त्यासोबतच बरेचसे शेतकरी असे आहेत मित्रांनो की त्यांचा काही शेतकऱ्यांना आंबे बहारमध्ये त्रास झालेला आहे आणि काही शेतकऱ्यांना मूग बहारमध्येही खूप त्रास झालेला आहे. त्यांनी केलेले खर्चही निघाले नाहीत. असे शेतकरी थोडेसे जे आहेत ते हस्तबहारमध्ये जे आहेत शिफ्ट झालेले आहेत. आणि हस्तबहारमध्ये शिफ्ट झाले आणि त्यांना तरी सुरुवातीपासूनच जो आहे त्रास चालू झालेला आहे आणि ते खूप हातात झालेले आहेत. तर मित्रांनो हताश होऊ नका, आपल्या चॅनलला फॉलो करा मित्रांनो. 100% जे आहे मित्रांनो शेड्यूल होऊन जाईल. कारण मित्रांनो काय होतं, आपण शेड्यूल बनवतो पण जर वातावरण खराब असेल तर शेड्यूल हा जो आहे चेंज करावा लागतो. आणि मग प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला काहीतरी नवीन सांगावं लागतं किंवा नवीन घ्यावं लागतं. आणि त्या पद्धतीनंच आपलं जे आहे आपलं नियोजन हे प्लॉटचं करून सेटिंगसाठी कळीसाठी आपल्याला जे आहेत पुन्हा स्प्रे चालू करावं लागतात. कारण मित्रांनो फिक्स शेड्यूल हा डायम शेतीमध्ये आपण करू, वातावरण जर चेंज झालं तर शेड्यूल लगेच मित्रांनो चेंज होतो. त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून वातावरण चेंज झाल्यानंतर आपण लगेच काय प्रॅक्टिस केल्या पाहिजेत ह्या आपल्याला लगेच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल आणि तुम्हालाही त्याचा नक्कीच फायदा होईल मित्रांनो. त्यामुळे चॅनलला जे आहे मित्रांनो सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा. आणि योग्य जर वाटले तर तुमच्या इतर जे काही रिलेटिव्ह आहेत मित्र वगैरे किंवा जे कोणी आपले नातलग आहेत अशांना हे जे डायम शेती करत आहेत त्यांना मित्रांनो व्हिडिओ जे आहे शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल मित्रांनो. आपल्याला जे आहे सर्वांना सोबत घेऊन चालायचं आहे. माझीच बाग खूप छान आली पाहिजे आणि माझंच उत्पन्न निघालं पाहिजे आणि इतरांचं उत्पन्न निघालं नाही पाहिजे, अशी विचारधारणा जी आहे मित्रांनो आपली नाही आहे. आपल्याला सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे. ज्यांना काही अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला त्यांच्या सोडायचे जे आहे मित्रांनो प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तेही शेतीमध्ये सक्सेस होतील. कारण मित्रांनो बरेचसे जे आहेत युवा पिढी आता डाळिंब शेतीमध्ये उतरलेली आहे आणि त्यांना आता नॉलेज थोडंसं कमी असल्यामुळे हा थोडासा त्रास होत आहे. पण ह्या त्रासामधून सुटण्यासाठी मित्रांनो तुम्हाला नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे माहिती मिळाल्यामुळे तुमचा बराचसा तुम्हाला त्यातून सपोर्ट जे आहे मित्रांनो मिळेल. त्यामुळे चॅनलला जे आहे मित्रांनो सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. तर अशा पद्धतीने मित्रांनो प्लॉटचं नियोजन करा. कारण आता हे जे काही वातावरण क्लिअर त्याच्या अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला कळी काढण्यासाठी कुठले फवारणी घेतले पाहिजे. तर मित्रांनो आता जे काय हे वातावरण खराब झाल्यामुळे याच्यात आपण पुन्हा काही नवीन फवारण्या ज्या आहेत ॲड केलेल्या आहेत त्याही राहतील. त्या आहे तसा शेड्यूल तोही चालेल, पण चालूमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये काय काय ॲड केलेलं आहे हे आपल्याला पुढच्या 1 किंवा 2 व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त सपोर्टिव्ह राहील मित्रांनो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे आहेत मित्रांनो हे कंटिन्यू बघत जा. कारण मित्रांनो तुम्ही रोजचे रोज जर व्हिडिओ बघत राहिले तरच जे आहे नियोजन तुम्हाला समजणार आहे. एक व्हिडिओ पाहिला, 2 बघितले नाही, पुन्हा 4था पाहिला तर मित्रांनो नक्कीच काही समजणार नाही, गोंधळ होईल. त्यामुळे मी सांगत असतो की व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ हे रेग्युलर पूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न करा. सोबतच जे काय आहे मित्रांनो रेग्युलर पर डे जे आपला व्हिडिओ पडतो तो प्रत्येक व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण काही ना काहीतरी जे आहे बेसिक गोष्टी ज्या आहे सांगण्याचे मित्रांनो आपण प्रयत्न करत असतो. त्यामुळे मित्रांनो कंटिन्युअस राहा आणि चॅनलला जे आहे मित्रांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण जे तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मित्रांनो मला व्हिडिओ बनवण्यामध्ये खूप आनंद वाटेल आणि मी जास्तीत जास्त जे आहे मित्रांनो अजून जोमाने व्हिडिओ बनवण्यासाठी तत्पर राहील मित्रांनो. तर मित्रांनो यानंतर आता शूटिंग स्टेज चालू आहे. आता जे आहे आपलं हे शूटिंग स्टेज चालू आहे.
फ्लावरिंगची स्टेज चालू आहे, त्यामुळे थोडेसे व्हिडिओ त्याच्यावर रिपीट होत आहेत मित्रांनो. पण ज्यावेळेस ही स्टेज संपल त्याच्यानंतरच्या स्टेजमध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे फळ फुगवण्यासाठी, रोगराईसाठी, त्यासोबतच जे काय आहेत खत नियोजन कसं राहिलं पाहिजे, पाण्याचे नियोजन कसं राहिलं पाहिजे, काय काय खतं सोडली पाहिजे, कुठल्या फवारण्या आहेत त्या घेतल्या पाहिजे, ह्या गोष्टीवर आपण मित्रांनो डेली आपले जे आहेत पर डे जे आहेत व्हिडिओ जे येत राहणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र मित्रांनो विसरू नका आणि लाईक करा व्हिडिओला आवडल्यानंतर. आणि त्यासोबतच मित्रांनो कमेंट करायला मात्र विसरू नका. आता तुमच्याकडचा पाऊस उघडला आहे की नाही उघडला ती कमेंटमध्ये सांगा. आणि आता तुमच्या प्लॉटमध्ये प्लॉटची जी कंडिशन आहे ती कशी आहे तेही सांगा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, कुठल्या गावातून किंवा कुठल्या तालुक्यातून कुठल्या जिल्ह्यातून पाहत आहात तेही सांगा मित्रांनो, जेणेकरून मलाही कळेल की माझा व्हिडिओ जो आहे हा कुठपर्यंत चाललेला आहे. तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. धन्यवाद. प्लॉटची काळजी घ्या मित्रांनो आणि हताश होऊ नका, नाराज होऊ नका. हे वातावरण आहे 4-2 दिवसाचं आहे, जाणार आहे. होईल थोडीशी लेट सेटिंग, पण 100% मित्रांनो सेटिंग झाल्याशिवाय काय राहणार नाही आणि आपण सेटिंग करणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कंटिन्यू जे आहे मित्रांनो व्हिडिओ जे आहेत पाहत राहा. धन्यवाद मित्रांनो.